एक मिनिट मॅडम, एक मिनिट. हां, काय ना मॅडम, हे बघा, म्हणजे अगदी छोट्या स्केलवरती आपण करूया. म्हणजे बघा ना, जे म्हणून आम्ही ठरवलं होतं ना, त्यातलं बरंचसं कट केलेलं आहे. म्हणजे अगदी मिनिमम बजेटमध्ये कसं काय सगळं करता येईल बघूया ना आपण. या असल्या 100 फायली पडल्यात आमच्या समोर आणि प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणताय मिनिमम करू, मिनिमम खर्च करू, पण तसलं काही होत नाही. खर्च व्हायचा तर होतोच. नाही पण मॅडम, असा खर्च वर्षातून एकदाच होतो ना. म्हणजे गुढीपाडवा वर्षातून एकदाच येतो ना. म्हणजे आपली ना परंपरा आहे, दरवर्षी शैक्षणिक दिंडी काढतोच आपण. ओ फुलपगारे, गुढी उभारायची परंपरा आहे ती केली ना व. हा बास झालं की. दिंडी बिंडीचं काय आम्हाला सांगू नका. ऐका ना मॅडम, प्लीज मॅडम, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. माझा ऐका ना, फार खर्च नाही होणार. माझ्यावरती विश्वास ठेवा ना तुम्ही, प्लीज. म्हणजे ॲडजस्ट करून घ्या ना त्याला. काय म्हणलात तुम्ही? खर्च होणार नाही? सगळ्या फायली तपासल्यात आम्ही. हा, एवढा खर्च होतोय म्हणूनच डोसकं फिरलंय आमचं. नुसतं नुकसान झालंय आमचं, नुकसान. नुकसान कशात? शाळेत, आणखीन कशात? आम्ही एवढे उद्योगधंदे करतो, सगळे धंदे आमचे प्रॉफिटमध्ये आहेत, पण ही शाळा काय आम्हाला प्रॉफिट देत नाही. या शाळेतनं आम्हाला फायदा तर कवा झालाच नाही. होतंय तो नुसतं नुकसानच होतंय. आणि ते आता इतकं होतंय की आम्हाला काय ते झेपत नाही. ऐका ना मॅडम, आपण काय करूया, आपण खर्च कंट्रोलमध्ये आणूया. हे दरवर्षी आम्ही तुमच्याकडून ऐकतोय, पण तुम्ही काय कंट्रोल करत नाही. उलट दरवर्षी आमच्याकडे फंड मागत फिरताय. आज काय ते दिंडी आहे, आज काय ती शिबिर आहे, आज काय गॅदरिंग आहे. बाद झाला ते सगळं. नाही नाही, काय ना मॅडम, आपण हे सगळे कार्यक्रम अशासाठी राबवतो की आपल्या शाळेचं अजून नाव होईल, अजून ॲडमिशन्स येतील. काय ना ग ती ऍडमिशन बिडमिशन. बाद झालं आता. मॅडम जरा प्लीज ऐका ना, प्लीज प्लीज एकदा. हे बघा, मी जरा मंथली बजेटवरती पुन्हा वर्कआउट करतो, आपण बघूया ना काय ते. अहो मगाशी म्हणलं ना तुम्हाला, तुम्ही पाठवलेले सगळे रिपोर्ट बघितलेत आम्ही, म्हणूनच आमचं डोसकं फिरलंय. आणि रोज उठून तुमच्याशी वाद घालत बसायला आमच्याकडे वेळ नाही. म्हणूनच म्हटलं आज काय तो विषय मिटवून टाकू. मिटवून टाकू म्हणजे? म्हणजे बंद करू. बंद करू म्हणजे मला काही कळलेलं नाहीये. काय हरकत नाही, आम्ही आहोत नाही तर तुम्हाला समजवायला. काय? आमचा निर्णय, काय निर्णय आहे? आम्ही ही शाळा बंद करणार. उद्याच्या उद्या इथून तुमचं जे काही सामान असेल ते हलवा आणि एक नोटीस काढा. समजा शिक्षकांना वाटा, म्हणावं आता उद्यापासून या शाळेत येण्याचे कष्ट घेऊ नका, कारण आता ही शाळा बंद होणार आहे